DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या सर्व योद्ध्यांना सुप्रभात. मी आहे रोहित खेरकर आणि ज्यांनी DMER परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आता मनात एकच धाकधूक असेल की पोस्टिंग कुठे मिळणार, बरोबर? काळजी करू नका. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रभरातील सर्व संभाव्य ठिकाणांची एकदम सविस्तर माहिती घेऊया. तर सगळ्यात मोठा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की DMER परीक्षा तर पास झालो, पण आता पुढे काय? महाराष्ट्रात आपली पोस्टिंग नक्की कुठे होणार? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ओके, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे समजून घेणं की DMERच्या अंडर नक्की कोणकोणत्या संस्था येतात, कारण आपली पोस्टिंग जी आहे ती याच संस्थांमध्ये कुठेतरी होणार आहे. एक गोष्ट इथेच क्लिअर करून घेऊया. आपण बोलतोय फक्त आणि फक्त DMER बद्दल, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल, डेंटल आणि आयुर्वेदिक कॉलेजेस. जे DHSचे PHC किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत ते या लिस्टमध्ये येत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. मग तयार आहात का? चला तर मग आपल्या महाराष्ट्राच्या सफारीवर निघूया. आणि आपला पहिला स्टॉप आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. कोकण विभागात तर काय, एका बाजूला मुंबईतलं ते प्रसिद्ध JJ हॉस्पिटल आणि दुसरीकडे अलिबाग, रत्नागिरीसारख्या एकदम निसर्गरम्य ठिकाणी नवीन कॉलेजेस. म्हणजे ऑप्शन्स खरंच खूप भारी आहेत. कोकणातून आता आपण वळतोय पश्चिम महाराष्ट्राकडे. पुणे डिव्हिजनमध्ये सुद्धा एकापेक्षा एक भारी संस्था आहेत. पुण्याचं प्रसिद्ध ससून हॉस्पिटल तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण त्याचबरोबर मिरज, कोल्हापूर इथली सरकारी मेडिकल कॉलेजेससुद्धा आहेत. चला, आपला प्रवास आता पुढे नेऊया. महाराष्ट्राच्या अगदी मध्यभागी म्हणजे नाशिक आणि मराठवाडा विभागांमध्ये. बघूया बरं, तिथे आपल्यासाठी काय काय संधी दडलेल्या आहेत. नाशिक डिव्हिजनबद्दल बोलायचं झालं तर इथे नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये स्वतःची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. म्हणजे इथे सुद्धा पर्यायांची काहीच कमी नाही. आणि आता येतोय मराठवाडा, जो खरंच संधींचा खजिना आहे. बघा ना, छत्रपती संभाजीनगरसारख्या ठिकाणी जुन्या मोठ्या संस्था आहेत आणि त्याचवेळी हिंगोली, परभणी अशा अनेक ठिकाणी एकदम नवीन कोरी कॉलेजेस सुरू झाली आहेत. आणि हो, ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ही जी नवीन कॉलेजेस आहेत ना, हिंगोली आणि परभणीमधली, नवीन असल्यामुळे तिथे जागा रिक्त असण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे काय, तर तिथे पोस्टिंग मिळवण्याचा चान्स इतरांपेक्षा जास्त असू शकतो. ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी ठरू शकते, नाही का? आणि आपल्या या महाराष्ट्र दौऱ्याचा शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे विदर्भ. इथे अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागांमध्ये मेडिकल संस्थांचं एक जबरदस्त नेटवर्क आहे. अमरावती विभागाचं तर एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. इथल्या प्रत्येक जिल्ह्यात एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. म्हणजे संपूर्ण रिजनमध्ये संधीच संधी आहेत. आणि नागपूर विभाग, अरे वा, इथे तर पर्यायांची रांग लागलेली आहे. खास करून नागपूर शहरातच बघा, एक नाही, दोन नाही, तब्बल 7 वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंगचे चान्सेस आहेत. कमाल आहे की नाही? एक मिनिट थांबा. गोष्ट फक्त GMC स्फूर्तीच नाहीये. DMERच्या अंडर अजून काही खास कॉलेजेससुद्धा येतात. चला, त्यावर पण एक नजर टाकूया पटकन. जे लोक डेंटल फील्डमध्ये संधी शोधत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती. पूर्ण महाराष्ट्रात DMERच्या अंडर फक्त 4 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस आहेत. आणि ही कॉलेजेस आहेत मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि नागपूर या मोठ्या शहरांमध्ये. त्यामुळे साहजिकच या जागांसाठी कॉम्पिटिशन थोडी जास्त असू शकते. जसं डेंटलचं आहे तसंच आयुर्वेदिक कॉलेजेसचं पण आहे. यांची संख्यासुद्धा लिमिटेड आहे. संपूर्ण राज्यात फक्त 6 गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत. ही कॉलेजेस मुंबई, पुणे, जळगाव, नांदेड आणि नागपूर इथे आहेत. आणि इथे पण बघा, नागपूरमध्ये परत एक सरप्राईज आहे. तिथे एक नाही तर 2 वेगवेगळी आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत. तर मग एवढे सगळे ऑप्शन्स बघितल्यावर प्रश्न पडतो की कोणाला कुठे पाठवायचं, हे कसं ठरतं? तर याची जी प्रोसेस आहे ती एकदम सिस्टमॅटिक आणि पूर्णपणे तुमच्या मेरिटवर म्हणजेच तुमच्या रँकवर अवलंबून आहे. चला, ही प्रोसेस एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉल येतो आणि इथेच तुमच्या रँकचा खरा खेळ सुरू होतो. ज्यांची रँक टॉपला आहे त्यांना त्यांची पहिली 3 पसंतीची ठिकाणं सांगण्याची संधी मिळते. म्हणजे एकदम सरळ हिशोब आहे. तुमची रँक जेवढी चांगली तेवढं तुमच्या आवडीचं ठिकाण मिळवण्याचं स्वातंत्र्य जास्त. जे टॉपर्स आहेत त्यांना त्यांच्या मनासारखं लोकेशन मिळतं आणि बाकीच्यांना मग जिथे जागा शिल्लक असेल तिथे जावं लागतं. त्यामुळे एक गोष्ट मनावर कोरून ठेवा,
परीक्षेमध्ये मिळवलेली रँक हाच सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही जी मेहनत घेतली आहे, जे कष्ट केले आहेत, तेच ठरवणार आहे की तुम्हाला तुमचं ड्रीम पोस्टिंग मिळणार की नाही. आणि लक्षात ठेवा, तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. तर मग आता हा सगळा महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आहे. सगळे ऑप्शन्स तुम्हाला माहीत आहेत. आता विचार करा, यातलं कोणतं शहर, कोणतं कॉलेज तुमचं भविष्य घडवणार आहे. तुमच्या या नव्या आणि यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हो, DMER परीक्षेबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आमची प्लेलिस्ट नक्की बघा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.